इन्कम कशी वाटली हे बी सांगा. नॉनस्टॉप पळाल्यामुळे ही इन्कम झाली. वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज शनिवार आहे. शनिवारचे 12:30 वाजलेले. 12:30 वाजूस तर आपल्याला एकही बुकिंग वाजली नव्हती. आता रॅपिडोने एक उचलली आहे. कुठली आहे काय माहिती नाही. चला बघू आता पहिली बुकिंग आपण कुठं चाललोय. नाही दाखवते, नाही दाखवते. 3840 3843 का 3843 झालं झालं झालं. तेच बघतोय. माहिती ना फोटो तो मग ये पीछे इसमें करना है क्या? 136 7.5 किलोमीटर. चला पहिली बुकिंग ड्रॉप झाली. पहिली बुकिंग ड्रॉप झाल्याच्या नंतर आपल्याला फेअर दाखवला. ॲपला दाखवला 444. मीटरने झाले होते 389. म्हटलं तरी 50-60 रुपये लॉस झाला. चला बघू दुसरी बुकिंग उचललेली आहे ऑलरेडी. दुसरी बुकिंग कितीचे बघू आपण. बुकिंग नंबर 2 दुसरी बुकिंग आपण पिकअप करायला चाललो आहे. काय होतं काय बघू. चला बुकिंग नंबर 2 ड्रॉप झालेला आहे. ॲपला दाखवलेले बुकिंग नंबर 3 पण पिकअप करायला चालले होतात. बुकिंग नंबर 3 आहे उबेरला वाजली हिंजवडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जिथं आहे हिंजवडी चौक ती बुकिंग वाजलेली आहे. चला बघू आता किती होतात त्यांचे. 50 स्कॅनर इथं खाली 1 रुपयाचा फरक पडला. ते बी कधी 50 पैसे तर वाढलेले होते. 137 8 किलोमीटर. ॲपला झाले 137 रुपये. मीटरला झाले 136 रुपये आणि ॲपने आपल्याला दिलेले उबेरने 150 रुपये. आता बघा आता पुढची बुकिंग चौथी बुकिंग हिंजवडीतनं कुठं जातो आपण. चला आत्ता बसले आपल्याला रॅपिडोला बसली पुणे रेल्वे स्टेशन. चला कस्टमर काय म्हणते बघू. कस्टमर मीटरने ॲग्री होतात का नाही आपण बघू. 580 पुणे रेल्वे. स्कैनर रहेगा तो पीछे ही 300 ही कर दो. कितना? 300 336 दिखा रहा है. 300 ही कर दो. 336 दिखा रहा है. 300 ही कर दो. 338 किलोमीटर. चला पुणे रेल्वे स्टेशनचा आत्ता जस्ट ड्रॉप झालेला आहे आपला. पुणे रेल्वे स्टेशनला झालेले 338 रुपये मीटरने. ॲपने दाखवले 276 रुपये. म्हणजे काही नाही म्हटलं 50 ते 60 रुपयाचा फरक पडला. आपण घेतले त्यांच्याकडनं फक्त 300 रुपये. कारण की आपले 3 जण होते मित्र सारखेच होते. त्याच्यामुळं आपण 3 जणांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं. ह्याच्यामुळं आपण त्यांच्याकडनं फक्त 300च घेतले. चला बघू आता पुढची बुकिंग रेल्वे स्टेशनवरनं कुठली पडते आपल्यासाठी. चला आत्ता जस्ट आपल्याला वाजली पुणे रेल्वे स्टेशनवरनं गोखलेनगर कितीची आहे बघू आपण. मैडम मीटर में जाएगा तो माइल को क्या मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. हाँ पर आप रास्ता तो वही लेंगे ना. हाँ रास्ता जो बताओ तुम बताओगे वो दे सकते हैं. इसमें कोई दिक्कत नहीं. OTP 2762.
गोखलेनगरचा ड्रॉप झाला आपला. गोखलेनगरचा ड्रॉप झाला. ॲपला दाखवले 128 रुपये, मीटरने झाले 132 रुपये आणि ॲपने आपल्याला दिले 118 रुपये 6.700 मीटरला, म्हणजे 7 किलोमीटरला 118 रुपये त्यांनी दिले. 132 रुपये आपल्याला भेटले. चला बघू आता गोखलेनगरवरनं कुठली राईड पडते आपल्याला. गोखलेनगरला आपण बसलो होतो. गोखलेनगरला बसल्यानंतर आपल्याला भेटली इथनं डायरेक्टली बावधन 10 किलोमीटरची राईड आहे रॅपिडोला. 10 किलोमीटरला आपल्याला दाखवल्यात 175 रुपये. चला बघू आता मीटरने किती होतात आणि ॲपने किती होतात. आम्हाला कसं कळणार? मीटर डायरेक्टली टाकून घेऊन जातात. हां ठीक आहे मग चला. मीटरने झाले 192 रुपये 11 किलोमीटर. आता जस्ट आपण आलेलो गोखलेनगरवरनं बावधनला 10 किलोमीटर दाखवलेली, पण बुकिंग झाली 11 किलोमीटरच्या. 11 किलोमीटरला आपल्याला भेटले ॲपने दाखवले 175 रुपये आणि मीटरने झाले 192 रुपये. आता मीटरने किती फरक पडला ते विचार करा. म्हणजे आता 20 रुपये 15 रुपये 10 रुपये काही फरक पडू द्या, पण कंपल्सरी मीटरने करा. लॉस होऊ द्या. सकाळी लॉस पण झाला माझा, आत्ता 2-3 बुकिंगमध्ये प्रॉफिट झाला. तसं हे चलत राहतं, पण मीटर जर चलत राहिलं तर काही चिंता राहणार नाही. रेट खाली उतरू द्या, वर जाऊ द्या, काही घेऊन देत नाही. मीटर कंपल्सरी ठेवा असं माझं म्हणणं आहे. चला बघू आता बावधनमधनं आपण कुठली घेऊन जातोय. जी बुकिंग आपल्याला पाहिजे होती ती बुकिंग आत्ता पडलेली आहे. गोखलेनगरवरनं ती बुकिंगची अपेक्षा करत होतो. धायरी आत्ता आपल्याला जस्ट पडलेली आहे. किती रुपयाचे सगळं बघू. उबेरला आहे वरनं. उबेरला दाखवलं 12 किलोमीटरला 200 रुपयाचे आबोज दाखवलेले. तरी आपण बघू मीटरने काय म्हणतात काय नाही ते. 60 का आत्ता जस्ट बावधनवरनं आपण आलेलो धायरीला. धायरीचा ड्रॉप झाला. धायरीचा ड्रॉप झाल्याच्यानंतर मीटरला झालं आहे 121 रुपये. ॲपला दाखवले 114 रुपये 214 रुपये. मीटरला झाले 222 रुपये दाखवते आणि त्यांनी दिले 225 रुपये त्यांनी दिले. म्हणजे कस्टमर चांगले असले, थोडंफार पुढं मागं झालं तरी कस्टमर एक्स्ट्रा देणारे असतील तर काही वाटत नाही एवढं. चला बघू आता इथनं पुढची राईड कुठली पडते आपल्याला आणि कुठं जातोय आपण. 5477. मीटरने जायला लागतं माहिती आहे का? काय म्हणताय? मीटरने जायला लागतं माहिती आहे हो माहिती आहे. 5477. 5477 नाही दाखवत. बरोबर आहे. नाही OTP दाखवत नाही. 5477 नाही दाखवते. ऐका ती गाडी असेल. ऑनलाईनला मीटर आहे का OTP 3956. 3956. आत्ता जस्ट आपल्याला बसलेली दिनानाथ मंगेशकरवरनं बावधन. आता बघू बावधनचा पिकअप करू आणि ड्रॉप किती होतात बघू बावधनचे. मीटरने जायला लागतं माहिती ना? मीटरने जायला लागतं माहिती ना?
मीटर मीटर थ्री स्कॅनर स्कॅनर 83 10 किलोमीटर जस्ट बावधनचा ड्रॉप झाला आणि बावधनला दाखवलेत कम्प्लिटली ॲपमध्ये दाखवलेले आहेत 159 आणि मीटरने झाले आहेत 183 रुपये. आता बघा फरक किती पडला मीटर आणि ॲपमध्ये. चला बघू आता पुढची बुकिंग बावधनमधनं कुठली पडते. आत्ता जस्ट ज्यांना बावधनला घेऊन आलो होतो ना त्यांना ड्रायव्हर भरोसा नव्हता त्यांना, त्याच्यामुळे लपड झालं त्यांचं. आपल्याला काही घेणं देणं नाही. त्यांना म्हटलं शॉर्टकट आहे, म्हणलं शॉर्टकटने घेऊन जात होतो. कस्टमर म्हटलं इथनं राईट टर्नच घ्या, म्हटलं मीटर नाही होता ना, राईट टर्नच घ्या. म्हटलं चालते, म्हटलं काय प्रॉब्लेम नाही. राईट टर्नने गेलो 183 झाले आणि ॲपला दाखवले होते 165 रुपये. तर किती 15-20 रुपयाचा फरक पडला. आपल्याला काय करायचे. चला बघू आता पुढच्या बावधनमधनं कुठली उचलतो आपण. आत्ता जस्ट बावधनमधनं आपल्याला बसलेले वडगाव बुद्रुक. चला आता वडगाव बुद्रुक सोडू आणि वडगाव बुद्रुक म्हणजे आपल्याला घराकडे जाताना आपल्याला भेटली बुकिंग. त्याच्यावर बघू आता किती होतात वडगाव बुद्रुकचे आणि काय म्हणते कस्टमर. भरले ना. ₹202 दाखवतो. आता जस्ट वडगाव ड्रॉप झाला आणि आता एक कस्टमरचा सगळ्या कस्टमरचा एक डायलॉग आहे. तो डायलॉग मला कस्टमरने टाकला. वडगावच्या मधल्या साईडने मोहता रोड पण गोयलवरनं त्यांनी मधलं आणलं. जाधवनगरला ड्रॉप होता त्यांचा आणि कस्टमर तर मी गेले 26 वर्ष राहते पण आम्हाला गोयलवरनं जवळ पडतं. जवळ काही लई लांब नाही, 200 मीटरचा फरक होता पण परवडणारा रोड तर तो होता. पण कस्टमरने चेंजेस करून हा आणला. बिल झालं 202 रुपये. 199 दाखवलेले, 2 रुपये वाढले, 2-3 रुपये वाढले. आता बघू आजची टोटल आणि आजची मेन किती इन्कम झाली ॲटो रिक्षा चालून. आता बघू आपण घरी गेल्यानंतर. आणि काम आजचं किती वेळ केलेलं आहे आपण. सकाळी 9:30 वाजता सनसेटत आलो होतो. 9:30 वाजल्यापासून 12-12:30पर्यंत तर आपण बसून होतो सनसेटत आणि 12:30 वाजता आपण पहिली बुकिंग उचललेली. 12:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजूस तर 10:30 बनलं तरी 10 तासामध्ये आपल्याला इन्कम किती झाली आपली हे बघू टोटल करून. आणि बघायला गेलं तर आपलं काम झालेलं आहे 13 तासाचं. आता कोण धरेल 13 तासाचं आणि कोण धरेल 10 तासाचं हे मला कमेंट्स करून सांगा. आणि इन्कम कशी वाटली हे बी सांगा. नॉनस्टॉप पळाल्यामुळे ही इन्कम झाली. चला बघू आता किती झाली. आणि आजची ब्लॉग इथं खतम करू. उद्या भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये आपल्या.